अँड दिस इज द 3 डोमेन ऑफ लाईफ. त्यानंतरची कन्सेप्ट आपण पाहतोय 3 डोमेन ऑफ लाईफ. these are the systematic study of all living organism. हे सगळे क्रायटेरिया वापरून काय केलं आहे, सजीवांचं सिस्टमॅटिक इथे क्लासिफिकेशन केलेलं आहे, सिस्टमॅटिक स्टडी इथे केलेला आहे. आणि त्यासाठी या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जे सायंटिस्ट आहे कार्ल ओजेस यांनी 1990ला ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. कार्ल ओजेस एक्सप्लेन दिस कन्सेप्ट इन 1990 मध्ये ती कन्सेप्ट त्यांनी सांगितलेली आहे. ॲक्च्युली द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दीज आर ओरिजिनेट फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर. सगळे जे सजीव आहे तर त्यांचं जे ओरिजिन आहे तर हे कॉमन ॲन्सेस्टर पासून झालेलं आहे. इव्होल्यूशन कसं झालं आहे, तर जे सजीव आहे त्यांच्यामध्ये जी इव्होल्यूशन आहे, उत्क्रांती आहे, तर ही पाण्यामध्ये झालेली आहे. पाण्यामध्ये सगळ्यात अगोदर प्रोटोप्लाझम तयार झालं होतं आणि त्या प्रोटोप्लाझम पासून जी सेल आहे तर ती इथे फॉर्म झाली होती. म्हणजे सजीवांचं ज्यावेळेस इथे उत्क्रांती होते म्हणजेच इव्होल्यूशन होतं, दीज आर फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर अँड ऑल दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम दीज आर स्ट्रगल सेम फॉर दीज इव्होल्यूशन. हे इव्होल्यूशन होण्यासाठी त्यांच्यामध्ये सेम स्ट्रगल इथे होत असतं. म्हणजेच त्यांना खूप सारं स्ट्रगल केल्यानंतर त्यांच्यामध्ये इथे जे इव्होल्यूशन आहे ते इथे होत असतं. यू कॅन सी दिस डायग्राम. दिस हॅव्हिंग द कॉमन ॲन्सेस्टर अँड दीज आर यू ऑल द 3 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, आर्चिया अँड यू बॅक्टेरिया. ऑल दीज आर युनिसेल्युलर. यामध्ये कॉमन ॲन्सेस्टर आहे, इथे 3 नावं तुम्ही पाहू शकता. एक आहे बॅक्टेरिया, दुसरा आहे आर्चिया आणि तिसरा आहे यामध्ये यू बॅक्टेरिया. ॲक्च्युली द बॅक्टेरिया अँड आर्चिया दीज हॅव्हिंग द प्रोकॅरियोटिक सेल. त्यांची जी सेल आहे तर ती प्रोकॅरियोटिक सेल आहे. ऑल दिस हॅव्हिंग द युनिक रायबोझोमल RNA दॅट इज द rRNA. यांच्यामध्ये युनिक rRNA आहे म्हणजे रायबोझोमल RNA आहे. दीज आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम. All these are unicellular, but this having the eukaryotic cell and both having the prokaryotic cell, but this can survive in extreme condition, this cannot survive in extreme condition, and which having the some differences on the basis of cell wall. मग याच्यामध्ये एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जिवंत राहण्याची ॲबिलिटी का आहे किंवा याच्यामध्ये ती ॲबिलिटी का नाही. दोघांची तर सेल प्रोकॅरियोटिक सेलच आहे, पण यांच्यामध्ये हा डिफरन्स का आहे, बिकॉज ऑफ द केमिकल्स विच इज प्रेझेंट इन द सेल वॉल. यांच्यामध्ये जी सेल वॉल आहे त्यांच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशन आहे त्या फरकामुळे हा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जिवंत राहू शकतो, पण हा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जिवंत राहू शकत नाही. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट अँड दिस इज द क्लॅडोग्राम. Next, this is the cladogram. Actually, the diagrammatic representation of living organism which having the common ancestor, this is called as the cladogram. आता वरती जे मी 3 डोमेन मध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे इथे कॉमन ॲन्सेस्टर आहे जो मेन्शन केला आहे आणि अशा पद्धतीने इथे ब्रँचिंग पॅटर्न मी इथे मेन्शन केले आणि त्या ब्रँचिंग पॅटर्नमध्ये 3 प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि यांच्यामध्ये कॉमन ॲन्सेस्टर इथे मेन्शन केलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे ब्रँचिंग पॅटर्न डायग्राम आहे इन विच हॅव्हिंग द कॉमन ॲन्सेस्टर अँड दीज आर द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन विच इज एक्सप्लेन द कार्ल ओजेस इन 1990 अँड दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिस इज कॉल्ड ॲज द क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम ज्यावेळेस आपण सजीवांचं ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन करत असतो त्यावेळेस आपण क्लॅडोग्राम इथे वापरत असतो. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते आपण त्यांच्या व्हरायटीज ह्या ब्रँचिंग पॅटर्नमध्ये लिहितो आणि ज्याचं इथे काय असतं कॉमन ॲन्सेस्टर. जसं इंग्लिशमध्ये ट्री डायग्राम कन्सेप्ट आहे तशी आपल्याकडे ब्रँचिंग पॅटर्न आहे कॉमन ॲन्सेस्टर त्यामध्ये आपण मेन्शन करतो त्याला इथे काय म्हणायचं आहे क्लॅडोग्राम इथे म्हणायचं आहे. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट अँड दिस इज द फायलोजेनी. फायलोजेनी मीन्स द इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड these are morphological relationship and also on the basis of genetical relationship or these are the relationship on the basis of that evolution कशा पद्धतीने झालंय मग मॉर्फोलॉजिकली असेल किंवा केमिकली यामध्ये रिलेशनशिप असेल. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी द अबाउ डायग्राम. फायलोजेनी म्हणजे काय इव्होल्युशनरी स्टडी जिथे इव्होल्युशनचा अभ्यास केला होता त्याला फायलोजेनी असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट पाहिजे आहे शेवटची कन्सेप्ट आणि ती आहे DNA बारकोडिंग. दिस इज व्हेरी युजफुल अँड रिसेंट युजिंग टेक्नॉलॉजी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये रिसेंट वापरली जाणारी DNA बारकोडिंग ही एक कन्सेप्ट आहे. DNA बारकोडिंग.
DNA barcoding. Actually, the all living organism which having the unique DNA makeup. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो DNA आहे तो युनिक असतो. युनिक म्हणजे काय? तो स्पेसिफिक वेगळा असतो. मग जो DNA आहे तो कुठे आहे? ही सेल आहे. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल, आणि त्याच्या आतमध्ये कोण आहे? तर DNA आहे. म्हणजे क्रोमोझोम अँड क्रोमोझोम दिस आर मेड अप फ्रॉम द DNA. DNA म्हणजे काय? तर डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. अँड दिस आर द युनिक, दिस हॅविंग द युनिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. DNA तयार झालाय खूप सगळ्या न्यूक्लियोटाइडचा, आणि त्यांचा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तो युनिक आहे. अँड दिस युनिक कॅरेक्टर, दिस आर द स्मॉल फ्रॅगमेंट or a small piece, these are utilized for the classification of living organism, and this is the now recent or high technology, these are utilized for the study of identification and classification of living organism. एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ज्यावेळेस एखादा पर्सन डिस्कवर करतो त्यावेळेस त्याचा DNA सिक्वेन्स स्टडी केला जातो, आणि तो जो DNA सिक्वेन्स आहे तो अगोदर एखादी स्पेसिस आहे का की त्याच्यासोबत तो मॅच होतोय हे इथे आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजे त्यावरती असणारे जे न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहे त्याचा इथे अभ्यास केला जातो, आणि त्याचा सिक्वेन्स कुणासोबत मॅच होत असेल, दिस इज द ओल्ड स्पेसिस, ती ओल्ड स्पेसिस आहे ती इथे क्लिअर होतं. आणि जर समजा त्याच्यावरती युनिक सिक्वेन्स आहे तर त्यावेळेस ती न्यू स्पेसिस आहे, म्हणजे न्यू आयडेंटिफिकेशन आहे असं यामध्ये इथे कन्सिडर केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पेसिस आहेत त्या आयडेंटिफाय करण्यासाठी यामध्ये याचा वापर केला जातो. यामध्ये महत्त्वाच्या 2 स्टेप इथे वापरल्या जातात. फर्स्ट वन इज द कलेक्शन ऑफ DNA बारकोड अँड फॉर डाटा ऑफ द अननोन स्पेसिस. एखादी स्पेसिस आहे त्याचा यामध्ये DNA जो आहे तर तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो, बाहेर काढला जातो, म्हणजेच DNAचं कलेक्शन केलं जातं ऑफ अननोन स्पेसिस. एखादी स्पेसिस सापडली, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडला, त्यातलं DNA आयसोलेट केला, म्हणजेच त्याचा DNA जो आहे तर तो कलेक्ट केला, म्हणजेच DNA बारकोडिंग कलेक्शन. अँड देन द सेकंड स्टेप दॅट इज द मॅचिंग ऑफ दिस बारकोड सिक्वेन्स विथ अननोन और अनदर स्पेसिस और अनदर सॅम्पल. मग हे जे सॅम्पल इथे घेतलेलं आहे अननोन स्पेसिसचं ते मॅच करून पाहिलं जातं दुसऱ्या एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबत, की कुणासोबत ही सिक्वेन्स मॅच तर होत नाहीये. मॅच जर होत असेल तर मग ती तीच स्पेसिस आहे असं यामध्ये कन्सिडर केलं जातं. And these techniques, these are utilized for also the classification of living organism. These are also having the different utilization. These are useful for the प्रोटेक्शन ऑफ इंडेंजर स्पेसिस. इंडेंजर स्पेसिस आहे स्पेसिफिक क्वालिटी त्या प्लांटमध्ये आहे किंवा कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणती स्पेसिफिक क्वालिटी आहे तर ती त्याच्या DNAच्या सिक्वेन्सवरती बेस आहे. म्हणजेच एखादी इंडेंजर स्पेसिस काही वातावरणामुळे जर ती तिथे जगू शकत नसेल तर त्याचा DNA आयसोलेट करून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट करण्यासाठी या DNA बारकोडिंगचा यूज होत असतो. म्हणजे तो जो DNA सिक्वेन्स आहे त्याचा स्टडी इथे वापरला जातो. दिस इज वन ऑफ द यूज ऑफ दिस DNA बारकोडिंग. दिस आर ऑल्सो युजफुल फॉर द प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे नॅचरल रिसोर्सेस आहे तर प्रत्येकाचा स्पेसिफिक यूज असतो, मी आत्ताच तुम्हाला मेन्शन केलं. आणि हे कशावरती डिपेंड आहे तर त्याच्या DNAच्या स्पेसिफिक जे न्यूक्लियोटाइड आहे त्याच्या सिक्वेन्सवरती डिपेंड आहे. मग प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं युनिक कॅरेक्टर म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जर आपल्याला ठेवायचे असेल तर त्यासाठी DNA बारकोडिंगचा यूज होतो. दिस आर ऑल्सो युजफुल फॉर द पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. दिस आर आयडेंटिफाय द डिसीज व्हेक्टर. डिसीज होण्यासाठी कोणता व्हेक्टर रिस्पॉन्सिबल आहे? व्हेक्टर म्हणजे काय? वाहून नेणारा. जसं आपल्याला मलेरिया नावाचा डिसीज होतो, ॲक्च्युली तो मॉस्किटोनी नाही होत, तो होतो प्लाझ्मोडियममुळे. पण प्लाझ्मोडियमला कॅरी करणारा कोण आहे? मॉस्किटो. कारण ज्यावेळेस आपल्याला मॉस्किटो बाईट करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये प्लाझ्मोडियम जातो. म्हणजेच इन शॉर्ट मला सांगायचं काय की असा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो की तो दुसऱ्याला त्यामध्ये इन्सर्ट करतो आणि त्यामुळे डिसीज होतो. दॅट इज कॉल्ड एज द व्हेक्टर. अशा पद्धतीचे म्हणजे हे नाही पण अशा पद्धतीचे जे डिसीज आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी यामध्ये DNA बारकोडिंगचा इथे यूज होत असतो. दीज आर ऑल्सो युजफुल टू आयडेंटिफाय द हेल्दी प्रोडक्ट. खूप सगळे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे, मग आपल्यासाठी हेल्दी प्रोडक्ट कोणता आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी देखील यामध्ये DNA बारकोडिंग दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट.
and these are also very important to identify the medicinal value of a particular plant. That is identify the medicinal plant. मेडिसिनल प्लांट कोणते आहे, आपल्यासाठी युजफुल प्लांट कोणते आहे, की त्या प्लांटमध्ये कोणती ॲबिलिटी आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी देखील यामध्ये DNA बारकोडिंगचा इथे यूज होत असतो. दिस आर द डिफरंट युजेस ऑफ DNA बारकोडिंग. पहा, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय पाहिलं. आज आपण पाहिलं 3 डोमेन सिस्टीम. 3 डोमेनमध्ये आपण पाहिलं, एक आहे बॅक्टेरिया, दुसरा आहे आर्चिया आणि तिसरा आहे यू बॅक्टेरिया. त्यांचं रिलेशन आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण पाहिले क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम दॅट इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दिस द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर पाहिलं आपण फायलोजेनी. द इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज द फायलोजेनी. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहिलं DNA बारकोडिंग. The small segment of DNA or DNA, these are utilized to identify the particular species, that is the DNA barcoding. अशा पद्धतीने आपण ह्या कॉन्सेप्ट इथे पाहिले आहे. आता बाकीचे ज्या कॉन्सेप्ट आहे म्हणजे जसं टाइप्स ऑफ टॅक्झॉनॉमी, इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस द मोर टाइप्स ऑफ टॅक्झॉनॉमी. थँक्यू सो मच.